चल स्पीडअप घ्या प्लीज. लगेच आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कुसरूड संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. फोन कर की 50 फोन करतोय तो नवीन आहेत का जुना आहे हा दा जुन टाकले दिसलं पेंदे भाई पेंदी अरे मी हाय इथंच आहे एक वर कर एक शेअर कर संध्याकाळशिवार नाही. मॅच लगेच सुरुवात करायची प्लीज. पंचांना विनंती केली जाते. डीके स्पोर्ट पाटील आव्हाड च्या विपक्ष खेळत असताना आपण पाहणार आहोत टीम कुसरूड. या दोन्ही संघाने 2-2 मॅचेस इथून विजय प्राप्त केला. त्या तू जिंकेल तो टॉप टॉप 3 मध्ये जाताना पाहायला भेटेल. याच्यामध्ये जिंकेल तो म्हणजेच काय तर बक्षिसाला पात्रता होईल. इथून जिंकेल तो संघ. डीके स्पोर्ट पाटील अवॉर्ड आपण पाहतो. ऋषी यांनी खूप चांगली, त्यानंतर सुनील सागवकर यांनी देखील खूप चांगली बॅटिंग केली आणि सामन्याला मात्र विजय प्राप्त केला. वलसट जिवाला संघाला मात्र इथून पराभव करत असताना आपण पाहिलं. खूप चांगली बॅटिंग इथून सुनील सावगावकर यांनी केलं. त्यानंतर मात्र ऋषी यांनी केली. मॅचला करूया असा पंचांचा निर्णय आला. ग्रीन सिग्नल आला. इथं मॅच चालू करूयात आपण. ओव्हर क्रमांक पहिली हाताळण्यासाठी येताना पाहायला वाटते सूरज यांना. पहिली गोलंदाजी हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आपण मात्र आमंत्रण केले. इथून सूरज यांना गोलंदाजीसाठी बॅटर आपण पाहतोय. स्ट्राईकवरती ऋषी आणि नॉन स्ट्राईकला सुनील. तर लगेच चालू करा मॅच. आपण पाहतो पहिला चेंडू हाताळण्यासाठी तयार झाला इथून सूरजला. पहिलाच बॉल उडवलाय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावेल आणि झेल घेण्याचा प्रयत्न. पहिला मोठा मासा, पहिला गडी बाद. इथून ऋषी यांची खेळी होते समाप्त. खूप मोठी विकेट इथून प्राप्त केले कुसरूड संघाने. ऋषी यांची विकेट मिळवल्या. पहिल्याच बॉलवरती सूरजने काय चेंडू पेश केला होता. मोठा फटका लगवण्याचा फटका मात्र इथून फसला. बॅटवरती येऊ दिला. हवेमध्ये जास्त वेळ राहिलाय. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर विजय कुसरूड एक्सप्रेस म्हणून सोबतलं जातं. अगदी अचूक अंदाजावरती गेले आणि झेल पकडत असताना पहिला गडी ऋषी यांना बाद केले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंद्रजित. आता पूर्ण जो जबाबदारी आहे टीमची ती सुनील आणि इंद्रजितवरती असेल. सूरज काय गोलंदाजी केल्या आतापर्यंत प्रेस केले या खेळाडूने. फटका सजवला. इंद्रजितने आल्या आल्या दिलाय टोला, लगवलाय षटकार. येतोय षटकार. काय फटका सजवलाय. इंद्रजित बॅटवरती येऊ दिला. त्यानंतर ना बरोबर ताकदीचा वापर केला. समोरच्या दिशेमध्ये चेंडूला फेकून दिलाय. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना 6 धाव्यांसाठी. अशा मात्र थोडीशी निराश झाला होता इथून टीम. पाहिली तर डीके स्पोर्ट पाटील आव्हाड. त्यानंतर ना मात्र इथून परत एकदा कमबॅक केले ऋषी बाद झाल्यानंतर मात्र इंद्रजित याने कव्हर ड्रॉय केला, परंतु क्षेत्ररक्षण नाही. तिथून डिझाऊनमध्ये जाईल. एक सिंगल मिळताना पाहायला भेटते. 1 संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचतो. तर संघ सध्या 7 आकड्यावरती, 7 धावा धावपलकावरती. 2 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. 3 बॉलचा खेळ इथून समाप्त झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 आकड्यावरती. 1 गडी बाद. परत एकदा पहा. अगदी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण नाही तिथून, परंतु जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. इंद्रजित पाटीलच्या बॅटमधून आलेला हा दमदार स्ट्रोक आपण पाहतोय. काय फटका सजवलाय.
ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये आलेत पहिल्या चेंडूवर ते आक्रमण केलं, षटकार आला, त्यानंतर मात्र थोडासा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला, परंतु डिझाऊनमध्ये चेंडू जाऊन अदलला आणि तिसऱ्या बॉलवरती आक्रमण केले परत एकदा षटकाराच्या स्वरूपात. इंद्रजित यांनी काय फटकेबाजी चालले मैदानाच्या आतमध्ये DK स्पोर्ट पाटील आवाड संघाकडून. भारदार खेळली, संघाची धावसंख्या 6ने वाढवली जाते, जाऊन पोहोचते संघ 13 या आकड्यावरती. 13 धावा धावपालकावरती लागत असताना सूरज यांच्यावरती मात्र आक्रमण केले अक्षरशः या खेळाडूने. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय, चुकलाय, मिस आणि इथून मात्र फलंदाज बाद. इंद्रजित बाद होत असताना पाहायला भेटते, चुकी केली इथून इंद्रजितने आणि फलंदाज बाद होईल. मात्र इंद्रजित सूरज याने घेतलेली ही महत्वपूर्ण 2 विकेट आपण पाहतोय. गडी बाद होईल, ओव्हरची होते समाप्त, धावसंख्या जाऊन पोहोचले. अजूनही एक बॉलचा खेळ बाकी असेल. 5 बॉल संपले. तिथून गोलंदाजी करत असताना कुसरून संघाचा गोलंदाज सूरज काय गोलंदाजी केल्या. षटकार आलेत नंतर मात्र कमबॅक केले मी म्हणेन या गोलंदाजाने. फटका सजवलाय समोरच्या दिशेमध्ये, क्षेत्ररक्षण नाही, चेंडू निघून जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी अगदी सलामी कक्षाला मात्र सलामी दिले. धावसंख्या जाऊन पोहोचले 6ने 19 आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलं 19 आकड्यावरती. काय फटकेबाजी चालू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला अक्षयच्या बॅटमधून आलेला हा फटका आपण पाहिला. आल्या आल्या लगवलाय टोला शहाजावेंचा. काय बॅटिंग चालले इथून. DK स्पोर्ट पाटील आवाडची विकेट गेली असली तरी काय झालं, आम्ही देखील कमी नाही हे दाखवत असताना अक्षय आणि सुनील नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 2 मध्ये येताना पाहिलं होते अजय यांना. कारण त्यांना माहिती आहे ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. इथं जिंकलो तर नक्कीच बक्षिसाला पात्रता होऊ शकतो. खूप चांगला चेंडू अगदी शरीरावरती इलाय, सन्मान दिलाय मी म्हणेन सुनील यांनी. आणि डिझाऊनमध्ये जाताना पाहायला भेटते एकच धाव. एक धाव मिळत असताना गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहिलं तर अजय यांना. फटका सजवलाय, हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षण आहे, तिथून झेल घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होईल. सुनील यांची मिळताना मात्र विकेट कुसरून संघाला. जशी गोलंदाजीमध्ये स्पीड आहे तसाच क्षेत्ररक्षकांमध्ये देखील स्पीड आहे. क्षेत्ररक्षक विजय म्हणूनच बोलतात कुसरुंड एक्सप्रेस. काय क्षेत्ररक्षण चालले. ऋषी यांची झेल पकडली, त्यानंतर सुनील यांची झेल, म्हणजे कोणतीही न चूक करता अगदी समजदारीचं क्रिकेट खेळलंय इथून क्षेत्ररक्षक विजय. महत्त्वाचा राहील विजय या मॅचमध्ये. अजय यांनी मात्र एक मौल्यवान विकेट मिळवून दिला आपल्या संघाला, परंतु धावसंख्या देखील थांबवण्याचा प्रयत्न केलाय. फटका सजवलाय, 5 क्षेत्ररक्षण आहे, तिथून झेल घेण्याचा प्रयत्नाने पकडली जाते झेल. बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळाल्या. इथून फलंदाज आपण पाहिलं तर ऋतुराज देखील बाद होताना पाहायला भेटतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटेल. काय गोलंदाजी चालले. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज येऊन टेकलाय. आता या स्पर्धेची पहिले हॅट्रिक होईल का, नक्कीच पाहूयात. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असणारा गोलंदाज अजयला आपण पाहतोय. इथून जर विकेट मिळवली तर नक्कीच या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत.
हो पटका सजवलाय पा समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे. एक सिंगल मिळाल्या दुसरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होणार नाही. थांबवले कॉल अगदी चांगला आलाय आणि बॅटरला इथून थांबवत असताना बॅटर आपण पाहतो इथून अनिकेत. एक सिंगल मिळाल्या सिंगलने सांगायची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते संघ आता सध्या 21 आकड्यावरती. ओहो मिस झाला. इथून बॅटची एज लागत असताना सिंगलमध्ये कन्वर्ट केली जाते म्हणजे डिझाऊनमध्ये जाऊन चेंडू अदलतोय. एक धाव. डॉट बॉल तर आला नाही परंतु धाव देखील आले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 धावा धावफलकावरती. अजय परत एकदा खूप चांगला चेंडू इथून कव्हर केला. क्षेत्ररक्षण आहे तिथून अडवण्याचा प्रयत्न सिंगलमध्ये डबलचा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिला आणि दुसरी देखील धाव इथून कंप्लीट केली जाते. अगदी सहजरित्या आणि सोप्या पद्धतीने 2 धावा अगदी कंप्लीट केल्यात. पहिल्या 2 षटकांचा खेळ इथून संपलेला आहे आणि 2 षटकांची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती. त्यातून गोलंदाजी विकेट आले नसत्या तर 24 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती लागलेत. या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 5 धावा येताना पाहायला भेटल्यात. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये आशिषला आता आमंत्रण केले ओव्हर क्रमांक 3 मध्ये. बुमरा म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं कोसरून गावामध्ये. अगदी त्याच्या शैलीमध्ये गोलंदाजी हतलत असताना मागील 2 मॅचेसमध्ये या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला गोलंदाजी कशी करावी कशी पद्धतीने गोलंदाजी हातलावी हे दाखवत असताना आशिषला आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा हवेमध्ये असेल परंतु चेंडू 1 बाउन्सने निघून जातोय. मध्ये एक धाव मिळताना पाहायला भेटते. पंचाचा इशारा आला आमच्यापर्यंत पोहोचल्याने 1 धाव इथून एक्स्ट्रा मिळत असताना व 1 बॉलचा खेळ इथून संपलाय. आशिष मात्र इथून चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी हाताळत असताना अगदी उसळे देणारे चेंडू फेक करत असताना आशिषला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फटका सजवलाय. परत एकदा हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावेल परंतु 1 बाउन्सने परत एकदा डिक्लेअर झोनमध्ये जाताना पाहायला भेटेल. हा चेंडू सिंगल येताना पाहायला भेटेल. 2 बॉलवरती 2 धावा इथून खर्च केल्यात आतापर्यंत गोलंदाज आशिषने. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती. 26 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. आशिष हो मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्वक राहिला अनिकेतचा परंतु बॅटची एज घेत असताना परत एकदा डिक्लेअर झोनमध्ये जाताना पाहायला भेटतोय. सिंगल मिळताना पाहायला भेटते. 3 बॉल आतापर्यंत जर तुम्ही विश्लेषण केलं असेल तर नक्कीच तुम्ही पाहिलं असेल तर 3 बॉलवरती मोठे फटके लगवण्याचा प्रयत्न करत होता अनिकेत परंतु बॅटची एज लागत असताना 3 धावा आणि डिक्लेअर झोनमध्ये 3 चेंडू जाताना पाहायला भेटलेत. म्हणजेच धावफलक जाऊन पोहोचले सध्या 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती लागत असताना गोलंदाज आशिषने खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. खूप चांगला बॉल इथून सॅक्रिफाईस केलं जाते. विकेट अनिकेतची आणि स्ट्राईकवरती आलाय आता बॅटर अक्षय ज्याच्या बॅटमधून षटकार आला होता. ज्यावेळी तुमच्या बॅटमधून जर धावा येत नसतील तर समोरच्या खेळाडूच्या बॅटमधून जर धावा येत असेल तर त्याला स्ट्राईकवरती आणून त्याच्या बॅटमधून धावा जमाव्या लागतील आणि तसंच झालं. येथून सॅक्रिफाईस केली विकेट अनिकेतने आणि स्ट्राईकवरती आणले इथून अक्षयला. जे पहिलं करायचं होतं इथून अनिकेतला ते मात्र आता शेवटच्या मुवमेंटला करताना पाहायला भेटतोय. 3 बॉलचा खेळ 2 बॉलचा खेळ बाकी आहे अजूनही.
तर लगेच स्पीडअप घ्या प्लीज, विनंती असेल पंचांना. मॅच लगेच चालू करून घ्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 27. 27 आकड्यावरती 27 धावा धावपलकावरती लागत असताना आशिषला आपण पाहतोय आपल्यातून गोलंदाजी हाताळले आपल्या संघासाठी. अप्रतिम गोलंदाजी इथून पेस केले आशिषने. आतापर्यंत 4 बॉल पेस केलेत, परंतु एकही मोठा फटका येताना पाहायला भेटला नाहीत गोलंदाज आशिषच्या गोलंदाजीवरती. दिशाहीन गोलंदाजी राहील. पंचाने लगेच हात आमच्याकडे वळवलेत. हा बॉल वाईट असेल हे घोषित करून देत असताना गोलंदाजला आपण पाहतोय आशिष यांना. वाईट बॉलने संघाची धावसंख्या 1ने पुढे चालले 28 आकड्यावरती. 28 धावा धावपलकावरती. महत्त्वपूर्ण लढत आणि त्या लढतीमध्ये खेळत असताना हे दोन संघ आपण पाहतोय. खूप चांगला बॉल बाउन्स केलाय. इथून चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावले मी म्हणेन फलंदाज राजू रोडे सर यांनी. चला, 1 बॉलचा खेळ बाकी असेल. आशिष मात्र आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय. चल लगेच जा प्लीज प्रवीण. न्यू बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटते. आशिषने अगदी इम्प्रेस केले सर्व खेळाडूंना. काय गोलंदाजी हाताळल्या, शेवटचं षटक कसं हातलावं याचं उदाहरण दिलंय इथून आशिषने. खूप चांगला बॉल बॅटवरती येऊ दिला. बॅटचे एस लागत असताना शेवटचा बॉल इथं डिक्लेअर झोनमध्ये जाताना पाहायला भेटते. ओव्हरचे होते समाप्त. 3 ओव्हरचा समाप्ती केल्यानंतर म्हणजेच पहिल्या इनिंगचा खेळ इथून संपला. धावसंख्या बनवल्या त्यांनी 29, म्हणजेच 30 धावांचा टार्गेट असेल येणाऱ्या 18 बॉल्समध्ये बनवायच्या त्या आई मळाईदेवी स्पोर्ट कुसरुण संघाला. पाहूया कशा पद्धतीचा खेळ राहील कुसरुण संघाचा. तोपर्यंत आपण टॉसकडे जाऊयात. नेक्स्ट मॅच असेल तुमच्यासमोर डेंजरस 11 घेरा जाते आणि कुंभारवाडी बॉईज दोन्ही संघामध्ये ही मॅच असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. कुंभारवाडी बॉईज आणि डेंजरस 11 घेरा जाते गड. हॅलो चिक जाऊया टॉससाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस कॉल कोणाचा असेल? घेरा जाते गडचा कॉल असेल. स्विंग द टॉस. छापा कॉल दिलाय. आलाय छापा. टॉस जिंकलाय टीमने. घेरा जाते गड या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग करू आम्ही. बॅटिंग करण्याचा निर्णय. नवीन हंगाम, नवीन सीझन, नवीन जर्सी, काय सांगाल कशा पद्धतीने तयारी केली या हंगामासाठी? आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये आज खऱ्या अर्थाने मात्र पाहायला मिळते ही टीम, काय सांगाल? आमचं नवीन सेशन चालू होतं, त्यामध्ये आम्ही आमचा चांगला प्रयत्न करू बस. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाहीये दादा. टॉस जिंकला असता तर निर्णय काय होता?
टॉस जिंकला असता तर मी पण बॅटिंगच केली असती, कारण माझ्यासाठी तो संघ नवीन आहे, त्यांच्यासाठी मी नवीन आहे. तर मी पहिलं ट्राय केलं असतं की बाबा कसं होतं. टॉस जिंकला, फिल्डिंग करायची आहे तुम्हाला आणि बॅटिंग करण्यासाठी मात्र आमंत्रित केले. अर्थातच घेरदाते गड या संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. जाऊया नेक्स्ट मॅचकडे आणि जिथे इनिंगला होते सुरुवात, सेकंड डाबाला होते सुरुवात, ऐकूया पुन्हा एकदा अमोलजी सरांना. थँक्यू सो मच. पहिलाच बॉल उडवलाय, जाईल आउट ऑफ द पार 6 धाव्यांसाठी. काय फटका सजवलाय, प्रेक्षकांचं इथून स्वागत केले षटकाराने. फलंदाज विनायक याने अप्रतिम स्ट्रोक, जसा आला बॅट वरती तसा मात्र टोढवलाय चेंडूला मात्र 6 धाव्यांमध्ये. सहा धाव्यांसाठी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 ह्या आकड्यावरती. पहिला बॉलचा खेळ इथून संपलाय. दुसरा बॉल इथून सुरुवात केली. क्षेत्ररक्षण आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चुकी केली. चुकीला माफी नाही मित्रांनो क्रिकेटमध्ये. आणि एक सिंगल +1, 2 धावा मिळतील या चेंडूवरती. चुका केल्या जातात. पहा टीम DK स्पोर्ट पाटील आव्हाड संघाकडून, कारण इम्पॉर्टंट मॅच आहे मित्रांनो. आणि या मॅचमध्ये तुम्हाला जर टिकून राहायचं असेल तर गोलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, फलंदाजी म्हणा, तिन्ही साईड अगदी परफेक्ट हव्या असतील. आणि इथून मी म्हणतोय चुकी केली खऱ्या अर्थाने पाहिलं तर टीम DK स्पोर्ट पाटील आव्हाडच्या या क्षेत्ररक्षकाने अक्षयने. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती, 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 बॉलचा खेळ संपलाय. हो, कव्हर ड्रॉय केलाय. काय फटका सजवलाय. 1 बाउन्सने, 2 बाउन्सने चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. फलंदाज विनायकच्या बॅटमधून, अर्जुनच्या बॅटमधून आलेला हा फटका आपण पाहतोय. कुसरून संघ सकाळपासून खूप मेहनत घेतोय आणि मेहनतीचं फल त्यांना मिळाले आहे मित्रांनो. इथे 16 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे. मॅच संपली नाही मित्रांनो, मॅच अजूनही आहे. फटका सजवलाय. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता, अंगावरती आला, त्याला मात्र दिशा दिली आणि डिक्लेअर झोनमध्ये जाऊन चेंडू आदळतोय. 1 धाव्यांसाठी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. सिंगलच आहे. 13 धावा धावफलकावरती, 13 धावा धावफलकावरती. 30 धाव्यांची आवश्यकता असताना आतापर्यंत 13 धावा जमवल्यात इथून टीम कुसरून संघाने. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. या षटकामध्ये ऋषी यांच्यावरती केलेला हल्ला आपण पाहतोय. फलंदाज अर्जुन आणि विनायक याने. फटका सजवलाय, हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षण आहे, चेंडू मागे धावेल. इथून अंदाज इथून चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षण तिथून मात्र चुकी करताना पाहायला भेटतोय. आणि इथून बघता बघता पाहिलं तर 3 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. षटकार देखील मिळाला नाही, चौकार नाही मिळाला, परंतु 3 धावा तर नक्कीच इथून पळून काढलेत खऱ्या अर्थाने. म्हणजे इथं आपण बघितलं तर आपले ऋषी आणि इथून पाहिलं तर विनायक यांच्यामध्ये हे तालमेल चालू आहे. फटका सजवलाय विनायकने, परत एकदा शॉर्टम पूल केलाय. पूल इज द सक्सेसफुल होताना पाहायला भेटतात. आणि हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. विनायक छोटा पॅकेट बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये. काय फटकेबाजी चालले इथून. विनायकच्या बॅटमधून फटके आलेत, 2 षटकार आणि काय फटके ते सजवलेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22, 22 आकड्यावरती. अर्धा सामना तर मला वाटते पहिल्या षटकामध्येच संपवलाय, परंतु अर्धा सामना अजूनही बाकी आहे. 12 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. चला मॅच लगेच स्टार्ट करायची आहे प्लीज.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजू रोडे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतात. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी अतलेल. थोडासा खाली राहिलाय चेंडू पहा. पहिला बॉलचा खेळ इथून संपलाय. एक ही धाव खर्च केली नाही या चेंडूवरती गोलंदाज राजू याने. पटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल मिळताना पाहायला भेटेल. डिक्लेअर झोनमध्ये चेतू जाऊन आदळतोय. एकने संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते संघ सध्या त्या 23 ते 20 या आकड्यावरती. आता 7 धावींची आवश्यकता आहे विजयासाठी टीम कुसरून संघाने. षटकाराने इथून सामना फिनिश करेल का फलंदाज नक्कीच पाहूयात. राजू परत एकदा सज्ज होताना पाहायला भेटते. समोर अर्जुन आहे. पटका सजवलाय. इथून क्षेत्ररक्षण पाठीमागे धावेल. सिंगल मिळाल्या. दुसरीचा धाव घेण्याचा प्रयत्न राहील आणि दुसरी देखील धाव इथून कंप्लीट केली जाते. सातत्याने चुका होताना पाहायला भेटत टीम DK स्पोर्ट्स संघाकडून. आणि या चुका थोड्याशा महागात ठरल्यात मी म्हणेन टीम DK स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 2ने 25 धावा धावफलकावरती. अजूनही 5 धावींची आवश्यकता आहे. पटका समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे. तिथून सुनील आणि पकडली जाते झेल. विकेटचं होते पतन. पहिला गडी इथून बाद झालाय आणि पहिला धक्का मात्र लागत असताना टीम कुसरून संघाला अर्जुनच्या रूपामध्ये इथून अर्जुन बाद झालाय. आता धावसंख्या जाऊन पोहोचले 25 धावा धावफलकावरती. एक गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरजला आपण पाहतोय. सूरज शिंदे मैदानाच्या आतमध्ये. कुसरून गावाचा अभिमान आहे मित्रांनो. कुसरून प्रीमियर लीग अक्षरशः गाजवले या खेळाडूने. आणि मिस्टर कुसरून प्रीमियर म्हणजेच KPL आहे. कुसरून गावाचा अभिमान. कुसरून गावाचा अष्टपैलू खेळाडू आहे. कव्हर ड्राय. काय फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे परंतु तिथे पकडली जाती झेल आणि फलंदाजाला जावं लागते माघारी. सूरज होतील थोडेसे निराश आणि कौतुक करावं इथून राजू यांचे. 2 विकेट बॅक टू बॅक मिळवलेत. हॅट्रिक मुवमेंटवरती असतील इथून राजू. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये शैलेशला आपण पाहतोय. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 5 धावींची आवश्यकता आहे. सामना सोडला नाही अजूनही इथून टीम DK स्पोर्ट्स संघाने. 7 बॉल आणि 5 धावींची आवश्यकता आहे. हॅट्रिक वरती असतील इथून राजू रोडे सर. इथून पाहूयात कशा पद्धतीने हॅट्रिक घेतील का ही मात्र विचार असेल सर्वांच्या मनामध्ये. या स्पर्धेच्या मध्ये अजूनही विकेट हॅट्रिक कोणीही घेतली नाही. परंतु आतापर्यंत 2 बॉलर असे होऊन गेलेत आतापर्यंत हॅट्रिक मध्ये त्यांनी गमावले. आणि इथून राजू रोटे सरांनी देखील हॅट्रिक गमावली परंतु डॉट बॉल येताना पाहायला भेटते. कमबॅक केला इथून. आता 6 बॉल आणि 5 धावींची आवश्यकता असेल. आता विनायकला मात्र स्ट्राईक वरती राहणं गरजेचं राहील. 6 बॉल आणि 5 ची आवश्यकता असताना काय घडते पाहूयात. चला लगेच मॅच चालू करा प्लीज. चला लगेच टीम मीटिंग नको. पंच लगेच लक्ष द्या आपण प्लीज. टीम DK स्पोर्ट आपण टीम मीटिंग घ्यायची नाही. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 6 बॉल आणि विजयासाठी 5 धावींची आवश्यकता आहे. 6-5 समीकरण असेल.
नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये अनिकेतला येताना पाहायला भेटतोय. आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी अनिकेत यांना आमंत्रण केले. ओव्हर क्रमांक 3 मध्ये म्हणजे शेवटचं षटक हाताळण्यासाठी 6 बॉल आणि विजयासाठी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, मॅच मैदानाच्या आतमध्ये आई माळाई देवी स्पोर्ट कुसरून त्यांच्या विपक्ष खेळत असताना DK स्पोर्ट पाटील आव्हाड. फटका सजवलाय पहा, गॅप सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षण अक्षय चेंडूवरती येतात. 1 धाव मिळेल आणि 1ने संघाची धावसंख्या पुढे चालले. आता 1ने संघाची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. आता 5 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता असेल. 5-4 हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत त्याच्यासोबत खेळताना त्याच्याबरोबर इथून बॅटिंग करत असताना समोर शैलेश. फटका सजवलाय पहा आणि हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्सने सामना फिनिश केलाय कुसरून संघाच्या बॅटर शैलेश याने. आणि सामना फिनिश होत असताना आणि पहिला मला वाटते 3ऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय हा आई मळाई देवी स्पोर्ट कुसरून संघ. बक्षीस पात्रतेला मात्र जाऊन पोहोचलाय म्हणजे टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय हा संघ. खूप चांगला प्रयत्न इथून DK स्पोर्ट पाटील आव्हाड संघाने देखील केला. ऋषी याने देखील खूप चांगला प्रयत्न केला. सुनीलने देखील खूप चांगला खेळ केला. परंतु पाहिलं तर इथून थोडासा पराभव झालाय. नाराज असेल परंतु नेक्स्ट टुर्नामेंटसाठी त्यांना ऑल द बेस्ट देऊयात आणि बेस्ट ऑफ लक देऊयात. टीम आई मळाई देवी स्पोर्ट सर्वजण पहा, MTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जाते. टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय हा संघ आई मळाई देवी स्पोर्ट कुसरून संघ. मायादेवी नावाच्या नावाने मात्र इथून जयघोष केला जातोय मैदानाच्या आतमध्ये आणि टॉप 3 मध्ये पोहोचलेला आहे. ओम साई MTCच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना दाखवलं जाते. चला नवीन मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. डेंजर्स 11 घ्या जाते गड आणि कुंभारवाडी बॉयज. डेंजर्स 11 संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत आलेला आहे आणि कुंभारवाडी बॉयजचा देखील 12वा खेळाडू येऊ द्यात. नेक्स्ट मॅचला आपण इथून परिवर्तन करूया. आवाजामध्ये जाऊयात आशिष सोरगे यांच्याकडे. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद. एक दोन बोला नाही सांगितलं सर तुम्हाला. 2 शब्द बोला आयोजनात. तुम्हाला कसं वाटलं मी उपवास आहे आणि त्या सरांना हे पाहिजे. तेच म्हटलं आता असं करतोय. हो सर, कुठलं पाहिजे सँडविच सर तुम्हाला? ग्रिल सँडविच. ग्रिल सँडविच एक.